उद्या 6 डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे आणि बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी संबंध देश आणि राज्य परराज्यातून जे भीम अनुयायी जे आहेत हे चैत्यभूमीवरती दाखल झालेले आहेत। आपण बघू शकता आजच बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी प्रचंड अशा रांग लागलेली आहे की जी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी ही सर्व अनुयायी जे आहेत भीम अनुयायी ही रांगेमध्ये उभा राहून बाबासाहेबांना अभिवादन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अतिशय खेड्या पाड्यामधून डोक्यावरती आपले सामान घेऊन या ठिकाणी रांगेमध्ये हे उभे असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। ही जर रांग जर बघितली तर जवळपास 1 किलोमीटरच्या वर ही रांग लागलेली आहे। पूर्ण रोडवरती जिकडे पाहावं तिकडे हे पूर्णपणे भीम अनुयायी आपल्याला पाहायला मिळत आहेत। अतिशय शांततेमध्ये आपल्या बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी ही सर्व भीम अनुयायी आलेले आहेत। जर आपण जर बघितलं तर भीम अनुयायांनी या ठिकाणी जे आपल्या डोक्यावरती सामान आहे। अजी कुठून आलात? परळीतून, परभणी जिल्हा जोडपरळी। म्हणजे काय आशा घेऊन आलात बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी? काय भावना करायसाठी आलो तर इथं आमच्यासाठी केलं ना, त्याच्यामुळे आम्ही अभिवादन करायसाठी आलो। काय केले बाबासाहेबांनी तुमचं? बाबासाहेबांना काय एक नाही केलं। प्रत्येकाला पाय नव्हते पाय दिले, प्रत्येकाला हात नव्हते हात दिले, एवढं ज्ञान मिळवून दिलं। शाळा नव्हती शाळा शिकवली, बायाला स्त्रीला सुद्धा काहीच अधिकार नव्हता शिक्षणाचा, ते सुद्धा शिक्षण आम्हाला दिले। काय एक नाही दिलं बाबासाहेबांनी, प्रत्येकाला आपल्या स्वतःच्या पायावर उभं केलंय। आपल्यासाठी बाबासाहेबांनी केले तेवढं कमीच आहे। आम्ही परभणी जिल्ह्यातून आले, जोडपरळी गावातून। काय सांगाल? आम्ही जोडपरळी गावातून आलो, परभणी जिल्हा वंदन करायसाठी आलो। आपण बघितलेला आहे की हा जो भीम अनुयायी जो आहे हा संबंध परभणी असेल महाराष्ट्रातल्या विविध कान्याकोपऱ्यामधून हा भीम अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। आणि जर आजच उद्या बाबासाहेबांचा 69वा महापरिनिर्वाण दिन आहे आणि आजपासूनच बाबासाहेबाला अभिवादन करण्यासाठी ह्या जे रांगा आहेत ह्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत। खेड्यापाड्यातला वयोवृद्ध जवान सर्वजण तरुण तरुणी हे सगळेच जण बाबासाहेब या रांगेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। कुठेही गडबड गोंधळ न होता अतिशय शांततेमध्ये आजपासूनच बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी ही लोक रांगेत लागलेली आहेत। या ठिकाणी महापालिका आणि पोलीस प्रशासनानं सर्व नियोजन केलेलं आहे। आलेल्या प्रत्येकाला या रांगेमध्ये शांततेमध्ये उभा राहून बाबासाहेबांना अभिवादन करावं यासाठी मात्र सर्व व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम म्हात्रेसह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।